राम कृष्ण Hasta
निवारिणी चिंतानी निवारिणी चिंतानी मनमुनी केला वास मनमुनी केला वास नाही नासते नाही नासते नाही नासते नाही नासते तुका म्हणे निवेदनो तुका म्हणे निवेदनो तुका म्हणे निवेदनो रज कणो लागता 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 रज कणो मनमुनी केला वास मनमुनी केला वास मनमुनी केला वास नाही नासे नाही नासे नाही नासते नाही नासते नाही नासते नाही नासते विढोबार कुमारी देव कुमार विढोबार कुमारी विढोबार कुमारी विढोबार कुमारी देव कुमार विढोबार कुमारी देव विढोबार कुमारी सुख वाटे हेचे ठाजे सुख वाटे हेचे ठाजे सुख वाटे हेचे ठाजे सुख वाटे हेचे ठाजे बहु पायी संताचा बहु पायी संताचा मनवाने केला वास मनवाने केला वास
नाही नाशत ये ठाई नाही नाशत ये ठाई
सुख वाटे चिठाई बहु पाई संतांचिया म्हणून केला वास नाही नास तै ठाई न करवे हाल चाली निवारिली चिंता है म्हणून केला वास नाही नास तै ठाई तुका म्हणे निवेतनो रजकनो लागता म्हणवोनी केला वास नाही नास तै ठाई विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथमानमन पांडुरंगा करू प्रथमानमन पांडुरंगा करू
चराचरे श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरण रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस बिकार जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता विठ्ठल माईकला ट्रबल आणि घेऊन द्या रिटर्न आवाज येते सुख वाटे एची ठाई बहु पायी संतांची ये म्हणूनी केला वास नाही नास तये ठाई प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया यांचा चारचरणाचा फार उत्कृष्ट असा अभंग सुखाचा पत्ता सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे महान शिवभक्त परमपूज्य योगीराज सद्गुरु स्वामी विश्वानंदजी महाराज व ब्रह्मलीन जनकगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संत श्री शिवभक्त शिवदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र अग्नेश्वर आश्रम खांजापूर सकेवाडीद्वारा आयोजित परमपूज्य योगीराज सद्गुरु स्वामी विश्वानंदजी महाराज यांच्या 20व्या समाधी सोहळ्यानिमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 20वा आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ठिकाण श्री क्षेत्र अग्नेश्वर आश्रम खांजापूर सकेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या पवित्र स्थळी हा भव्य असा महायज्ञ संपन्न होत आहे श्रद्धेय शिवदासजी बाबांच्या चरणावर माझं सादर वंदन आहे सर्व हरिभक्तपरायण मंडळी 14 दिवसाचं कीर्तन भगवान परमात्माच्या चरणावर समर्पित करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं महाराष्ट्रातली सगळी नामांकित कीर्तनकार मंडळी एका पत्रिकेमध्ये एकत्र आणण्याचं काम आपण केलं आणि भव्य स्वरूपातील 20 वर्षापासून ही सप्ताहाची परंपरा आपण चालू ठेवली पूर्ण ग्रामस्थ मंडळीचं उत्तम असं सहकार्य आहे मृदंगाची फार गोड अशी साथ देणारे उत्कृष्ट मृदंग वादन ज्यांचं आहे वयानं लहान आहेत पण अभ्यासानं सरस आहेत असे हरिभक्त हर्षल महाराज ताजने यांच्यासाठी जरा जोरात टाळी होऊ द्या फार सुंदर अप्रतिम हर्षल बाबा त्याचबरोबर हार्मोनियमचे साथ देणारे हरिभक्त परायण कुशाबा महाराज आहे त्याचबरोबर आमचे थेटे मामा आहेत गायनाची फार गोड अशी साथ देणारे हरिभक्त परायण सागर महाराज गुळवे सागर बाबा एवढा सुंदर आवाज आहे तुमचा खरंच किती कौतुक करावं मला शब्द कमी पडायला लागले तिकडे टाळी वाजवा सगळ्यांनी सागर बाबा फार गोड आवाज आहे फार सुंदर सागर बाबांच्या या आध्यात्मिक प्रवासासाठी माझ्या व्यक्तिगत शुभेच्छा तुम्हाला खूप गोड गाता तुम्ही मला आवडला तुमचा आवाज आणि गोड कंठाची आमची भक्तिताई आहे खरं तर एवढा बारीक आवाज माझ्यासुद्धा ऐकण्यात नाही आपल्याकडे शिकता येईल एकरू पण फार गोड कंठ परमेश्वरानं भक्तिताईला दिलेला आहे त्याचबरोबर हरिभक्त परायण भागवत महाराज गावकरी सर्व वारकरी मंडळी शंकर बाबा आपल्या सगळ्यांना माझं सादर वंदन आहे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या इथे सर्व असणारे हरिभक्त परायण मंडळी आमचं वाजवणं असेल आमचं गाणं असेल आमचं वक्तृत्व असेल थेट तुमच्या काना आणि मनापर्यंत घेऊन जाण्याचं काम जे करत आहेत अशी आमची अग्नेश्वर साऊंड सिस्टीम सुकेवाडी आमच्या सतपुते मामांची साऊंड सिस्टीम आहे साऊंडवाल्या दादासाठी जरा जोरात टाळी झाली पाहिजे आणि सर्व महिला माता वर्ग पुरुष वर्ग अबाल वृद्ध मंडळी हार्दिक ज्ञानसागर हे यूट्यूब चॅनल आणि आमचे माऊली HD यूट्यूब चॅनल हे ऋषी भैया या दोन्ही माझ्या भावंडांसाठी जरा जोरात टाळी झाली पाहिजे दोघांचं एक कौतुक आहे खूप तुम्ही चांगल्या पद्धतीनं संप्रदायाची सेवा करता लोकांपर्यंत कीर्तन कथा अगदी या माध्यमातून काम करता करता लोक सध्या तर मोबाईलवरती कीर्तन लावायचं आणि सावता महाराजांच्या भूमिकेमध्ये शेतातली कामं करायची
काम कसं झालं ना वेळ कुणीकडे गेला थकवा सुद्धा नाही आला. एवढे मोबाईलचे उपकार आहेत. पण या मोबाईलपर्यंत या यूट्यूबपर्यंत आपण कीर्तन पोहोचवण्याचं काम केलं म्हणून तुम्हा दोघांचंही कौतुक आहे. आमच्या महिला भगिनी टाळ घेऊन उभ्या आहेत. माझ्या या सगळ्या ताईंचं देखील कौतुक आहे की तुम्ही टाळ घेऊन उभ्या आहात. छोटे बाळगोपाळ आहेत. आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल सर्व हरिभक्तपरायण मंडळी, या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक सगळी मंडळी. भगवान शंकराचं स्थान आहे इथे. साधूचं समाधी स्थान आहे. साधूची परंपरा आहे. सोप्या भाषेत सांगू, हा एक मठ आहे, संतांचं निवासस्थान. मठ हा शब्द मी वापरला तो जाणीवपूर्वक वापरला. आपल्या खांजापूर गावामध्ये या सुकेवाडी पंचक्रोशीमध्ये या संगमनेरच्या कुशीमध्ये प्रभागामध्ये एवढं मोठं हे तीर्थस्थान आहे. साधू हे स्वतः चालतं बोलतं तीर्थ आहेत. आणि साधूचा मठ म्हणजे सगळ्या सुखी दुखी माणसांसाठी मायेचा हात, एक अंतकरणाचा विसावा, या सगळ्या गोष्टींसाठी एकमेव ठिकाण म्हणजे संतांचा आश्रम. एकदा स्वर्गातून दया पृथ्वीवरती आली. सगळ्यांनी माझा शब्द न शब्द लक्षात घ्या. साधू संतांच्या आश्रमाचं महत्त्व कुणाला कळतं, कुणाला कळत नाही. ज्याला कळतंय म्हणावं लागेल त्यांचं पूर्वपुण्य आहे. ज्यांना नाही समजत, कुठेतरी काहीतरी त्यांचं कमी पडलंय असा त्याचा अर्थ आहे. एका गावामध्ये साधूचा मठ होता. स्वर्गातून दया आली. दया, ती दया पूर्ण गावामध्ये फिरली. माझं नाव दया आहे, मला तुमच्या घरामध्ये थांबायला जागा देता का? प्रापंचिक माणसं म्हटली, आपण जर ही दया घरामध्ये ठेवली आणि आपल्या अंतकरणात जर दया निर्माण झाली तर आपण घरातले भांडे, घरातल्या सगळ्या वस्तू लोकांना देऊन टाकू. म्हणजे कुणी कुणावर सहज दया करावी असं वाटतं का कुणाला? बर, पटकन खिशात हात घालायचा आणि 5,000 रुपये सप्ताहाला देणगी द्यायची, एवढं पटकन मनात येतं का आपल्या? खांजापूर एवढी सहजासहजी अंतकरणात दया निर्माण होत नाही. तेटे मामा, आज रस्त्यावर जर एखादा माणूस चक्कर येऊन पडला तर त्याला पाणी पाजणारे कमी आहेत, पण त्याचा व्हिडिओ करून व्हायरल करणारे जास्त आहेत. संसारिक माणसाला सहज वाटत नाही की आपण सहज कुणावर तरी दया करावी. एखाद्याच्या पोरीच्या लग्नात जर आपण 5,000ची वस्तू घेऊन गेलो तर आपल्या सुद्धा अपेक्षा त्याच असतात की त्यानं पण आपल्या पोरीच्या लग्नात तेवढं चांगलं पाहिजे. 5,000च्या वस्तूला 500 रुपये कमी राहू द्या, 4,500चीच वस्तू घेऊन गेलो आपण तर ते लग्नाचा आनंद कुणीकडे सोडताना आपल्याकडे डोळे फाडून पाहतं. म्हणजे देव घेऊ सुद्धा ही समप्रमाणात पाहिजे आपल्याला. सहज आपण दया कोणावर करणार नाही. लोक म्हटली ही जर दया अंतकरणात शिरली तर सगळं घर आपण लोकांना देतो, आपला संसार गरीब होईल. कुणी दयेला जागा दिली नाही, कुणीच नाही. दया म्हणत होती मी तुमच्या घरी येऊ का? लोक म्हणत होते पुढच्या घरी जा. गावभर फिरली दया. शेवटी गावाच्या बाजूला साधूचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये आली. बाबा, मला तुमच्या आश्रमात राहायला जागा देता? बाळा, तुझं नाव काय आहे? बाबा, माझं नाव दया आहे. दया, ये बेटा, माझ्या आश्रमात सुखानं राहा. साधूच्या आश्रमात दया सुखानं राहते. ती दया खूप आनंदात आहे हे तिच्या बहिणीला कळालं. दयेचीच बहीण कीर्ती आहे. कीर्ती कुणालाही नसते मिळत. ती कीर्ती पुन्हा आली, मृत्यूलोकात आली. ज्या ज्या घरी दया गेली त्या त्या घरी कीर्तीनं गेली. लोकांनी विचारलं, कोण आहे तुम्ही? माझं नाव कीर्ती आहे. माझी बहीण तुमच्या इथे आहे का? नाही म्हणे, आम्ही तिला पुढे पाठवून दिलं. तुम्ही येऊन राहा, तुमची काही हरकत नाही.
कीर्ती कुणाला नकोय? चार लोकांनी आपल्याला वावा म्हटलं पाहिजे, दादा बाबा काका म्हटलं पाहिजे, आपल्या पुढे पुढे केलं पाहिजे, आपले चार लोकात चांगली किंमत प्रतिष्ठा वाढली पाहिजे, मानपान मिळालं पाहिजे. सत्काराची शाल कुणाला नकोय? सत्काराचे हार कुणाला नकोय? मानपान कुणाला नकोय? ताटाला पाठ, पाठीला पाठ, पोटात तोंडालाही पाठ, कुणाला नकोय पाठ? सगळ्यांना थाट पाहिजे. कीर्ती तर सगळ्यांना अपेक्षित आहे, पण ती दया म्हटली, माझ्या बहिणीला तुम्ही जागा दिली नाही, मी सुद्धा तुमच्या घरी थांबणार नाही. ज्या ज्या घरी दया गेली होती त्या त्या घरी कीर्ती गेली, पण कोणाकडेच नाही थांबली. शेवटी साधूच्या आश्रमात आले. बाबा, माझं नाव कीर्ती आहे, माझी बहीण तुमच्या आश्रमात खूप सुखानं राहते, तिचं नाव दया. बोल बेटा, मग तुझं काय काम आहे? बाबा, जशी तुमच्या आश्रमात तुम्ही दयेला जागा दिली, तशी मला सुद्धा तुमच्या आश्रमात राहायला जागा द्या. साधू म्हटले, बेटा देतो जागा, पण तुझं नाव काय आहे? म्हणे, माझं नाव कीर्ती आहे. बाबा बोलले, ठीक आहे, तुला माझ्या आश्रमात जागा मिळेल, पण मी आहे तोपर्यंत नाही. ज्या दिवशी मी देह ठेवील त्या दिवशी तुला माझ्या आश्रमात प्रवेश असेल. साधू आहेत तोपर्यंत नाही कळत आपल्याला, ते गेल्यानंतर त्यांचं महत्त्व कळत असतं. माऊली होते तोपर्यंत नाही कळालं आपल्याला. दगड, शेण, माती, चिखल, संन्याशाची पोरं, काही काही नवलं आपण. तुकोबाराय आपल्यात होते तोपर्यंत नाही कळाले, ग्रंथ पाण्यात बुडवले. नाथ महाराज आपल्यात होते तोपर्यंत नाही कळाले, अंगावर 108 वेळा थुंकलो आपण, किती त्रास दिला आपण सगळ्यांना. ते आहेत तोपर्यंत कळत नाही, त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे. पण साधूच्या आश्रमामध्ये दया वास्तव्य करते, आणि ज्या गावामध्ये साधूचा आश्रम आहे त्या गावाला कुठल्या गोष्टीची कधीच कमी पडत नाही. पण ती कमीच पडू नये याच्यासाठी आश्रमाची आपण मनोभावे सेवा करणं फार गरजेचं असतं. तन, मन आणि धन. आता लोक तनानंही सेवा करायला तयार नाहीत. शरीर इथं असतं पण मन अख्ख्या संगमनेरमध्ये चक्रा मारतं, मनानंही इथं नाही. आणि धन सुद्धा पाहिजे त्या पटीमध्ये आपण नको तिकडे खूप खर्च करतो. लोक जावा याला घ्या 5,000चा ड्रेस, इलेक्शनला याची जिरवायची, जाऊ दे आपले 50. अरे टायरचं, तुझ्या गाडीचं टायर फुटलं तरी तुला कोणी विचारलं नाही, तू दुसऱ्याची जिरवायला कशाला निघाला? ज्याच्यासाठी जिरवाजिरवी चालली ना, ते एका ताटात बसून खातात आणि तुमची इकडे भांडणं लावतात. थोडंच तरी आपण शहाणं झालं पाहिजे. नको त्या कामाला आपण खूप पैसे खर्च करतो. तंबाखू सारख्या व्यसनावरती आपण एका वर्षात किती पैसे घालवतो त्याचा कधी अभ्यास केलाय आपण? एक तंबाखूची पुडी केवढ्याला आहे दादा? खंजापूर हा, इथं कुणीच खात नाही का तंबाखू? केवढ्याला सांगा ना? 12ला, 10ला? ठीक आहे, साईज कमी झाली असेल पण 10 रुपयाला. एका दिवसात 10 रुपये खर्च करतो. 30 दिवसाचे किती झाले? 300. म्हणजे 30 दिवस म्हणजे 1 महिना. एका महिन्याला 300 रुपये खर्च करतो आपण. एका महिन्याला 300, 12 महिन्याचे किती झाले? 3600. 3600 रुपये सामान्यातल्या सामान्य गरीब माणसाचा तंबाखूवरचा खर्च आहे. 3600. अजून चुन्याचा हिशोब लावायचा आहे त्याच्यात. मला सांगा, एक सामान्य माणूस सुद्धा तंबाखूवरती 4000 रुपयाच्या जवळपास खर्च करतो. सप्ताहाला देणगी द्या, चांगल्या कामात पुढे व्हा, सेवा करा, पंक्तीला अन्नदान करा, चटई उचला. हे सगळं करत असताना आपण पाहुण्यासारखे हाताची घडी घालून उभे राहतो. दादा, हे आपल्या सगळ्यांचं घर आहे. एक वेळेला कोट्यावधीचा बंगला बांधला ना, तर म्हातारपणात पोरं घरातून हाकलून देतील, तेव्हा पाहुणे तुम्हाला घरात घेणार नाहीत. पण आश्रमात आला तर तुम्हाला कोणीच जा म्हणणार नाही. याच्यासाठी साधूचं ठिकाण असतं. कोणीच जा म्हणणार नाही. फक्त इथली सेवा करणं ही आपली जबाबदारी आहे. हे तीर्थस्थान आहे आणि स्वतः अग्नेश्वर भगवान महादेवाचंच ठिकाण आहे नाही, भगवान भोलेनाथाचं हे ठिकाण आहे. खरं तर उपकार आहेत पंडित प्रदीप मिश्रा यांचे, की यांनी लोकांना महादेवाच्या भक्तीचं खूप मोठं
लोकांना महिमान सांगितलं. जिथे प्रतिष्ठित शिवलिंग आहे म्हणजे देवा ब्राह्मणांनी मंत्र उच्चार करायचे, शिवलिंग स्थापन करायचे, त्याला प्रतिष्ठित शिवलिंग म्हणतात. कुठे कुठे स्वयंभू शिवलिंग आहे, भूगर्भातून प्रगट झालेलं. तर अशी जी शिवलिंग असतात तर या शिवलिंगाला आपल्या घरून एक तांब्याभर पाणी आपण घेऊन निघायचं. एक तांब्याभर पाणी रोज भगवान शंकराच्या शिवलिंगाला घातल्यानंतर आपल्यातले 3 दोष निघून जातात. कोणते? आपला पितृदोष नष्ट होतो, कालसर्पदोष नष्ट होतो आणि वास्तुदोष संपतो. आता लोक खूप कष्ट करतात पण कष्टाचं चीज होत नाही. घरातली माणसं खूप समजदार आहेत पण असली भांडणं करतात ना जणू काय अडाणी लोक बरी. 40च्या दरम्यान घरातली माणसं मरत असतील, मध्यरात्रीला जाग येत असेल, तहान भूक लागत असेल, घसा कोरडा पडत असेल, तर हे सगळं पितृदोषाचं लक्षण आहे. पती पत्नी दोघात काहीच दोष नाही पण संतान जन्माला येत नाही, पितृदोषाचं लक्षण आहे. हा पितृदोष कसलंच सुख आपल्याला लागू देत नाही. वास्तुदोष, ज्या वास्तूमध्ये राहतो आपण तिचा दोष काही चांगला नाही. कालसर्पदोष भयाने. पण हे 3ही प्रकारचे दोष घालवण्याचं काम माझे भोलानाथ करतात, भगवान श्री शंकर. आणि मी जे बोलते हे करून पहा. पितृदोष, वासुदोष, कालसर्पदोष असे सहज निघून जाते. महादेवाच्या पूजेनं काय मिळत नाही दादा. हा भोळानाथ एवढा भोळा आहे. या महादेवाच्या मंदिरात एक चोर, त्याला धन मोजायचं होतं, त्याला व्यवस्थित ते धन बांधायचं होतं. महादेवाच्या मंदिरात आला आणि खूप कचरा होता. त्यानं अंगावरच्या कपड्यानं कचरा असा बाजूला सारला. तर या माझ्या भोळ्या महादेवानं त्याला कुबेर बनवलं. फक्त मंदिरातला कचरा स्वच्छ केला तर चोराला कुबेर बनवलं. एवढा हा भोळा महादेव आहे. सब देवन के बाबा, बडे बाबा, भोले बाबा, तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा देव, एक लोटा जल, सब समस्या का हल. एवढं सगळं आपल्याजवळ येऊन थांबलेलं आहे. सत्य सांगेन मी तुम्हाला, काही वर्षापूर्वी आमच्या मठावरती आम्हाला सप्ताह करायचा होता. आम्ही खूप लहान होतो. आमच्या आईची फार इच्छा होती सप्ताह करायचा, पण सप्ताहाला पैसेच नाही. माझ्या आईनं व्याजानं पैसे काढले आणि सप्ताह केला. तिनं तेव्हा धाडस धरलं. आज आमच्या जीवनात रोज सप्ते आहेत, रोज सप्ते. एक दिवस रिकामा नाही, रोज सप्ते. पण तिनं तिच्या हाताला यश कसं आलं? व्याजानं पैसे काढून तिनं सप्ताहाची सुरुवात केली. तिच्या हाताला यश कशानं आलं? तर आता अलीकडे आम्ही मोबाईलवरती शिवभक्तीचं पाहतोय, पण मला माझ्या आईचं मोठेपण नाही सांगायचं, तुम्ही त्याच्यातून प्रेरणा घ्यावी म्हणून हे सांगायचं आहे. माझ्या आईला कळतही नव्हतं. तिला लहानपणापासून भगवान शंकराच्या भक्तीची ओढ. आजही महादेवाला पाणी घातल्याशिवाय ती जेवण करत नाही. तिला काय छंद आम्हाला तर कळत नव्हतं तेव्हापासून. आम्हाला कळतंय काय, तीच लहान होती तेव्हापासून त्याच्या जीवनामध्ये शंकराची भक्ती. ती लहान होती, सकाळूनच शाळेत जायची आणि दुपारून म्हशीवर बसून म्हशी चारायला जायची. माझी आई सांगते मी तुम्हाला, माझ्या आईचं. दुपारून म्हशी घेतलं की निघाली शेतामध्ये म्हशींना चारायला. नदीच्या काठावर गेली ना, तिनं तिच्या फ्रॉकमध्ये पाणी घ्यावं नदीतलं. कशात? फ्रॉकमध्ये नदीतलं पाणी घ्यावं. जवळच महादेवाचं मंदिर, आमच्या गावात 12 महादेवाचे मंदिर आहेत. तर तिनं त्या फ्रॉकमध्ये पाणी घ्यायचं आणि महादेवापर्यंत जायचं. तोपर्यंत तर पाणी पण गळून जात होतं, पण तिनं तो फ्रॉक असा महादेवाच्या शिवलिंगावर पिळायचा आणि महादेवाला तसं पाणी घालायचं. खूप कष्टातून, अतिशय वाईट हालाकीच्या दिवसातून ती पुढे आली. तिनं तिच्या जीवनामध्ये खूप संत सेवा केली. असा परिवार भेटला की 11 पिढ्याचा परमार्थ. अशा घरात तिचं लग्न झालं आणि तिच्या पोटी जर कीर्तनकार मुलगी जन्माला आली असेल तिचं जीवन सफल झालं. हे मी का सांगते? काही गोष्टी सांगितल्या की पुण्य कमी होत असतं, पण काही सांगायला मी का थांबत नाही, तर तुम्ही याच्यातून प्रेरणा घ्यावी, तुमचा सुद्धा विश्वास वाढावा. अरे हे खोटं नाही, हे वास्तव आहे, हे सत्य आहे, फक्त श्रद्धा ठेवा. महादेव कुणाची सेवा फुकट घेत नाहीत, सेवेचं फळ देतात. महादेवाला जर आपण दुधानं अभिषेक केला किंवा चमचाभर दूध जर आपण महादेवाला घातलं तर घरात पुत्र संतती वाढते. महादेवाला जर दही घातलं तर परिवारातलं प्रेम वाढतं. महादेवाला जर तुपानं अभिषेक केला तर आरोग्य चांगलं राहतं. महादेवाला जर मधानं अभिषेक केला तर घरात संपत्तीची वाढ होते. आणि महादेवाला पिठी साखरेनं अभिषेक केला, साखर, तर लेकरांचा हट्टीपणा कमी होतो.
जेव्हा दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र येते त्याला पंचामृत म्हणतात. आणि त्या पंचामृतानं जर महादेवाला एक चमचाभर पंचामृत जर महादेवाला आपण पाणी घालताना जर घातलं, अर्पण केलं, तर बस आपल्यासारखी सेवा दुसऱ्या कोणाची नाही. तो आपल्याला काय देऊन जाईल हे मी सांगत नाही, त्या अनुभवात येईल तुमच्या. मग हे एवढं मोठं देवस्थान आपल्या जवळ आहे. या देवस्थानची शक्ती म्हणून तर महात्म्य इथं परंपरेनं आहेत. नाही तर एखाद्या ठिकाणी साधू टिकणं फार कठीण आहे. पण या ठिकाणी साधू टिकले. कोणी म्हणाल गावकरी व्यवस्था करताय, गावकरी व्यवस्था करत असतील आणि त्यांनी ते केलीच पाहिजे. पण याही पलीकडे या संस्थांची, या भगवान भोलेनाथाच्या, या अग्नेश्वराची एवढी ताकद आहे की इथली माती घेऊन कपाळाला लावा, जीवनाची इडापिडा निघून जाईल. एवढं पॉवरफुल देवस्थान आहे. पण हे समजणार आहे. विठ्ठल विठ्ठल एकच सांगायचं आहे मला. खूप पवित्र स्थान आपल्या या खांजापूर सुकेवाडी या भागाला प्राप्त झाल्या. बस तुमची जेवढी भक्ती आणि सत्कर्मामध्ये देताना आम्ही कुठल्या व्यक्तिगत माणसाला देत आहोत ही भावना बाजूला ठेवून द्या. धर्माच्या कामामध्ये आपले वाद, आपले मतभेद, आपला मोठेपणा, आपलं पद, आपली प्रतिष्ठा, आपला मान हे सगळं या गेटच्या बाहेर ठेवायचं. आम्ही फक्त अग्नेश्वराचे भक्त आहोत, अग्नेश्वराचे उपासक आहोत. आमच्या पंचकृषीचं वैभव आहे देवस्थान. आम्हाला सगळ्यांना एकत्र यायचं, त्याच्या कामाला आम्ही देणार आहोत. आणि आमच्या जीवनामध्ये हाच देव भरभरून देणार आहे ही श्रद्धा ठेवा आणि त्याच्या कार्यात देत चला. कधीच काही कमी पडणार नाही तुम्हाला, कधीच कमी पडणार नाही. कारण देवाला कर्जबाजारी राहायची सवय नाही. देवाच्या कार्यात द्या, भरपूर देतो तो आपल्याला. भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. मन पाठ आहे तुम्हाला. भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. पण तुम्ही अर्धीच पाठ केली, त्याच्या पुढचा ऐका. त्यांना खूप देऊ नाही. आपण जर त्याच्या कामात जर कंजूसपणा केला, कुचराई केली, मन कमी जास्त केलं, तर भगवान जब लेता है तो चमड़ी उधेड़ के लेता है. देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन जब लेता है तो चमड़ी उधेड़ के लेता है. इस कारण आप समझ लो कि भगवान के जो कार्य में दिल खोल के देगा, भगवान उसे बहुत कुछ देगा. भगवान त्याला खूप काही देईल, पण अगोदर आपल्या मनाची परीक्षा घेईल. या अग्निपरीक्षेत अग्नेश्वराच्या दरबारात आपल्याला पास व्हायचं, एवढं डोक्यात ठेवा. पास होण्यासाठी तर हा अर्थानं भरलेला अभंग, सुंदर विचार मांडणारा अभंग सेवेसाठी निवडलाय. विठ्ठल अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराज महान संत आहेत माझ्या दादांनो. जगद्गुरु तुकोबारायांच्या बद्दल काय बोलावं, किती बोलावं. तुकिता तुलनेसी तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासियाने मनोनी रामेश्वरी चरणी मत कठे मिले आरती तुकारामा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासियाने मनोनी रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा.
बरं काय खरंच ना एवढं भारी वाटतं ना असं वाटतं सारखंच असे फुलं उड लोक लग्नात किती का हाऊस करतात लग्नात असले फुलं उडव कागद उडव बड्डेला हे कर मग कीर्तन काय सप्ताह काय कमी आहे का सप्ताह सुद्धा असा थाटात झाला पाहिजे बड्डे पेक्षा भारी एखाद्याच्या लग्नापेक्षा भारी मला तर हे मागच्या वेळेसच पाहिलं होतं मी सुकेवाडीमध्ये आणि हे पाहिलं ना असं वाटलं होतं रोज कीर्तनात असायला पाहिजे असं विठ्ठल तुकाराम बाबा सातपुते म्हटले दीदी तुमच्या मठावर कुठलाही कार्यक्रम असू द्या आम्ही सिस्टीमर हे फवारा घेऊन येऊ म्हटले तिकडे म्हटले मला खूप वेळा म्हटले फक्त तुमच्या मठावरचा कार्यक्रम सांगा हे लगेच गाडी टाकलं लगेच घेऊन येतो मी तिकडं विठ्ठल तुकिता तृणेसी ब्रह्मच तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवी जगद्गुरु तुकाराम महाराज सामान्य संत नाही अखंड भक्तीनं अखंड नामस्मरणानं त्यांना देवत्व प्राप्त झालेलं एवढी साधना कुणी म्हणेल तुकोबराई कुठे यज्ञ करताना आम्हाला दिसले नाही नेमकी काय साधन आहे तुकोबरायांच्या जीवनामध्ये तुकाराम महाराज यज्ञ करताना दिसले नाही असं काही विशेष गळ्यापर्यंत पाण्यात उभं राहून तपश्चर्या करतात असंही कुठे महाराज दिसले नाही झाडांचा पाला खाऊन झाडाला उलटं टांगून घेऊन तुकोबऱ्यांची तपश्चर्या चालली मग त्यांनी ते देवरूप व्हावेत किंवा देवानं त्यांना भेटावं असली कसली कुठेच तपश्चर्या केलेली महाराजांची आपल्याला पाहायला मिळत नाही मग काय साधना केली तर या कलियुगामध्ये सफल होणारी साधना तुकोबरायांनी केलेली आहे प्रत्येक युगामध्ये साधना वेगळी वेगळी आहे प्रत्येक युगामध्ये कधी तप करा कधी ध्यान करा कधी यज्ञ करा पण या कलियुगामध्ये तप योग यज्ञ यानं देव नाही भेटणार तर काय करायचं कलियुगा माझी कलियुगा माझी कलियुगा माझी कलियुगा कलियुग
कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. तर कलियुगातलं प्रभावी साधन की जे आपल्याला देवत्व प्राप्त करून देत आहे ते आहे भगवंताचं नाम. तर या युगामध्ये नाम जेवढं तुम्ही नामस्मरण कराल, यज्ञ करण्यापेक्षा, याग योग करण्यापेक्षा, ध्यान उपासना करण्यापेक्षा तुम्ही या कलियुगामध्ये जर भगवंताचं नामस्मरण केलं तर ते अधिक प्रभावी तुम्हाला देवत्व प्राप्त करून देईल. आणि खरंच हे नाम एवढं ताकदीचं आहे भगवंताच्या, म्हणजे भगवंताचं नाम एवढं ताकदीचं आहे. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, एक प्रसंग सांगते. वृंदावनामध्ये असे खूप संत आहेत बरं का, खूप. पण एका संताचा एवढा प्रभाव आहे की जगभर त्यांचं नाव आहे. सध्या सगळ्या लोकांचं लक्ष त्यांच्याकडे आहे. श्रद्धेय प्रेमानंद बाबा. कधी कधी भाग्यवान समजते मी स्वतःला, बाबांचं दर्शन घेण्याचं भाग्य मला मिळालं. 1 वर्षापासून यूट्यूबला मी त्यांना फॉलो करायचे. त्यांचं प्रवचन खूप असं प्रभावी माणसाला वाटतं. आणि त्या बाबांचं विशेष असं आहे की त्यांना 17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत. 17 वर्षापासून, 17 वर्ष, 17 महिने नाही, 17 वर्षापासून दोन्हीही किडण्या नाहीत त्यांना. तरी पण अजून ते आहेत. चेहऱ्यावरचं तेज म्हणजे जणू काही 2.5 वर्षाचं लेकरूच आहे. रोज पहाटे 2:30-2 वाजता उठून वृंदावन परिक्रमेला जातात. आजही 75च्या जवळपास त्यांचं वय असेल अंदाजे. आणि रोज वृंदावन परिक्रमेला जातात. लाखो भाविक त्यांच्या दर्शनासाठी वाटेवर उभे असतात 1:30 वाजल्यापासून. लहान लेकरं, म्हातारी माणसं. दोन्ही किडण्या नाहीत पण नित्य त्यांचं ते चालू आहे. कसं काय जिवंत आहेत ते, काय कारण आहे ते जिवंत असण्याचं? एकच. त्यांना कोणीतरी विचारलं, बाबा दोन्ही किडण्या नाहीत, तुम्ही जिवंत कसे? त्यांनी सांगितलं, माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे. फक्त राधा 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 एवढंच बोलतात. आम्हालाही तिथे भजन करण्याचं भाग्य मिळालं. आम्ही फक्त राधा राधाच भजन केलं, दुसरं नाही काय. जो कोणी जाईल त्यांना फक्त राधा राधाच भजन करायचं, राधा राधाच बोलायचं, दुसरं काही बोलत नाही. संतांचे चरित्र प्रवचन रूपात सांगतात आणि राधा 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 नामस्मरण करतात. त्यांच्या दर्शनाला परदेशातून रोज लोक येतात. भारतातले सर्व स्टार त्यांच्याकडे जातात. विराट कोहली असतील, राजकारणातले तर सगळी मोठी माणसं. हेमा मालिनीचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला काही दिवसापूर्वी, त्या पण गेल्या होत्या दर्शनाला. हे सगळे स्टार लोक त्यांच्या दर्शनाला जातात. महाराष्ट्रातून खूप लोक जातात त्यांच्या दर्शनाला. पूर्ण भारत, परदेशातून, भारतातले परदेशातले जातात नवल नाही. पाकिस्तानमधले मौलाना सुद्धा त्यांच्या दर्शनाला आले होते. हे विशेष आहे. सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. कोणीतरी एक बोलला की बाबा तुमच्या अंगावरचं वस्त्र आता जीर्ण झालंय, फाटलंय, मग माझे थोडेसे पैसे भेट म्हणून घ्या. बाबा म्हणले नको, तुझे पैसे मला भेट नको. नाही म्हणे, तुमच्या कपड्यापुरते तरी पैसे घ्या. त्यावेळेला प्रेमानंद बाबा बोलले की ज्या दिवशी हे पूर्ण फाटतील ना त्या दिवशी भिक्षा मागून घेईल, पण पैसे मला नको. हे मी का सांगते तर फक्त राधा 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 नामस्मरणाचा एवढा प्रभाव की त्या महात्म्याचं नाव आज जगभरामध्ये झालं. या कलियुगामध्ये नाम प्रभावी आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण. हरी भजनाला भजनाला
बाबांसाठी आणि हर्षल बाबांसाठी टाळी झाली पाहिजे एकदा जोरात. फार सुंदर. फोडी पाषाणाला पाहणा नाम तुझे रे नारायणा. या कलियुगामध्ये भगवंताचं नाम हे प्रभावी आहे. माणसाला देव पण देत आहे. तुकोबारांनी दुसरं काय केलं? नामसंकीर्तनच केलं. एवढं नाम जपलं महाराजांनी. किती नाम जपलं महाराजांना लक्षात नाही की आम्ही स्वतःला विसरलो अखंड भगवंताचं. रामेश्वर शास्त्री आले म्हणजे कोण आहे तुकाराम, त्यांची काय एवढी महिमा, लोक त्यांनाच देव मानायला लागले. घरी आले, कुठे आहेत तुकाराम महाराज? म्हणे शौचाला गेलेत. दम निघेना, भेटायचं पटकन तुकाराम महाराज. कुणीकडे गेले? तिकडे गेले. जिथे महाराज शौचाला बसले होते तिथे रामेश्वर शास्त्री आले. तुकाराम तुम्हीच का? तोंडात नामस्मरण चालू होतं. राम राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. रागावले रामेश्वर शास्त्री. शौचाला बसला, देवाचं नाव घेता, अपवित्र जागेवरती भगवंताचं नाव घेता. तुम्ही काही वाटत नाही स्वतःला मोठे परम भागवत समजता, देवाचा अवतार समजता? मी नाही समजत देवाचा अवतार, पण अशा घाणेरड्या जागेवर देवाचं नाव घ्यायचं असतं? काय सांगू, म्हणे माझी जीभच माझ्या ताब्यात नाही. म्हणे कुठे जीभ दाखवा. जीभ बाहेर काढली तुकोबारायांनी. या रामेश्वर शास्त्रीने जीभ पकडली, अशी खेचून धरली. म्हणे आता जीभ माझ्या हातात आहे, कसा राम राम बोलतो फक्त आता रामकृष्ण हरी कसा बोल. जेव्हा महाराजांची जीभ धरली ना रामेश्वर शास्त्रीनं, तर रोमातून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रोम बोलायला लागले. रोमातून रामकृष्ण हरी ध्वनी बाहेर पडला. अरे ज्यांचा रोम भगवंताचं नामस्मरण करतोय ते तुकोबार आहे, सामान्य नाही. असामान्य असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, सर्व सुखाला प्राप्त झालेले जगद्गुरु तुकोबार आहे. त्यांची तळमळ आहे की हे जग सुद्धा सर्व सुखाला प्राप्त झालं पाहिजे. आणि सर्व सुखाला प्राप्त होण्यासाठी सुखाचा नेमका पत्ता अभंगाच्या पहिला. सुख वाटे जिताये, सुख वाटे जिताये, सुख वाटे जिताये, सुख वाटे जिताये, सुख वाटे जिताई, सुख वाटे जिताई, सुख वाटे जिताई, सुख वाटे गायनाचार्य आणि हर्षल महाराज जरा जोरात टाळी वाजवा ना. खूप अप्रतिम गायन, अप्रतिम वादन. सुख वाटे एची ठाई बहुपायी संतांची. आपल्याला सर्व सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय ठेवा सांगतायत की बाबांनो याच ठिकाणी सुख आहे. कुठे? संतांच्या पायाजवळ. याचा अर्थ संत सहवासामध्ये, सज्जनांच्या संगतीमध्ये खरं सुख आहे. बऱ्याच लोकांना सुखाचा अर्थच कळत नाही.
खूप पैसे असणं, फिरायला गाड्या असणं, मोठे मोठे बंगले असणं म्हणजे खरं सुख आहे का? कोट्यावधीचा बंगला आहे पण त्यात जर माणसाला समाधानच नसेल तर त्या बंगल्यात रोज भांडणं असतील तर काही उपयोग आहे का? नाही. आज असं पण चित्र पाहतोय समाजामध्ये, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं, राजा दुखिया प्रजा दुखिया, कोणीच नाही सुखी. आज तर अशी ॲलर्जी लोकांना, लोक स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत पण दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत. कुणीतरी सुखी आहे ही गोष्ट आज माणसाला सहन होत नाही. आपल्या अंगावर किती सोन्याचे दागिने याचा आनंद नाहीये पण ते आपल्या शेजाऱ्याला एवढे का म्हणून दुःखी आहे. हे दुःखाचं कारण आहे माणसाच्या. बरं हे दुःख का होतंय माणसाला सारखं? तर ज्या दुःखालयामध्ये आपण सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो म्हणून माणूस दुःखी आहे. सुखाचं खरं वर्म, सुखाचं खरं शास्त्र आपल्याला कळालेलंच नाही. आपण सुख कुठे शोधतोय? दुःखरूप संसारामध्ये. खरं तर संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःखाचा बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती नसाही पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरडासे. संसारामध्ये खरं सुख नाही. ज्यांनी अजून 40शी पार नाही केली त्यांना आशा असेल उद्या नाही परवा तेरवा कधीतरी सुख मिळेल. पण जे 40शी 50शीच्या पुढे गेलेले त्यांनी गळ्याची शपथ खाऊन सांगा मला, खरंच सुख मिळालंय का संसारात? या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात दुःख नाही, यात दुःख
मात्रही सुख नाही. 40च्या पुढचे जरा मोकळ्या मनानं सांगा, संसारात तुम्हाला सुख मिळालंय का? 45, 50, 55, 60, 65, 70ला तर हो सुद्धा म्हणता येणार नाही. आता तरी हो किंवा नाही काहीतरी सांगा मला. संसारात सुख आहे का? मोकळ्या मनानं सांगा, बिनधास. संसारात सुख मोठ्यानं सांगा ना थोडंसं. संसारात सुख, संसारात सुख सोडायचा. तुमच्या एवढे प्रामाणिक तुम्हीच आहात. सोडायचा सुद्धा, याचंच नाव संसार आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जस कप बशीच घर, बशी बसे जागेवर कप हिंडे दारोडा. फजिती कपाची आहे, बशी निवांत आहे. बशी फुटली, विषय संपला. पण कपाचा कान तुटला तरी सुटेल. कपांचा अवघड आहे. बरं, कानाच्या कपात चहा देतात मोठ्यापणानं, आणि कान तुटल्यावर काय ठेवतात त्याच्यात? बरं, असंही फेकून देत नाही उकरड्यावर चीर पडल्याशिवाय. कान तुटला ना, सहजा सुट्टी नाही त्याला. हिरव्या मिरच्याचा ठेचा ठेवतात. हे परेशानी आहे कपाची. बशी निवांत आहे, साखर संपली, कोण पळतं? कप. काहीच दुकानातून वस्तू आणायची असेल, कपाची पळापळ. शेतात जर आपल्याला सोयाबीन करायचं असेल, आपल्याकडे ऊस करतात का सोयाबीन करतात? ऊस पण सोयाबीन पण. सोयाबीनचं बियाणं आणायला बशी जाते का कप जातो? कपच जातो. पेरणी करायला बशी जाते का कप जातो? कपच जातो. त्या 3 नळ्यानं खताची पेरणी असते, त्यालाही कपच पेरणी करतो. फवारणी मारायला बशी जाते का कप जातो? कपच जातो. रात्री 2 वाजता दारे कोण धरतं? कपच धरतो. चांगलं सोयाबीन आलं, 5000 पोते सोयाबीन. पिकअप कोणी बोलावला मार्केटला न्यायला? कपानच बोलावला. थप्प्या कोणी लावल्या पिकअपमध्ये? कपानच लावल्या. कप मार्केटला गेला, 5 लाखाचं सोयाबीन झालं. होत नाही पण झालं. 5 लाखाचं सोयाबीन झालं. कपाच्या हातात पैसे आहेत. कपाच्या हातामध्ये पैसे 5 लाख रुपये. खरं सांगा मला कपांनो, तुमच्या हातात पैसे आहेत, पण तुम्ही पहिला फोन कुणाला केला? काही प्रामाणिक आहेत तुम्ही? पहिला फोन तुम्ही बशीला केला. याचंच नाव संसार आहे. असाच आहे हा संसार. या संसारामध्ये जर तुम्ही सुख शोधायला गेलात तर नाही मिळणार तुम्हाला. म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबा रे, सुखाचा पत्ता बहुपायी संतांची या. संतांच्या पायावर सुख आहे, याचा अर्थ संत संगतीमध्ये सुख आहे. संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. ताई, आम्ही कुठं जावं संत शोधायला? तर याच्याही पुढे जाऊन सांगते, सज्जनाच्या संगतीमध्ये सुख आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू, काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू, काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख, काय सांगू सुख. काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू, काय सांगू सुख. संत
थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना हे साधू थोर जाना हे साधू थोर जाना वा वा सागर महाराजांसाठी वाजवा बरं टाळी जरा जोरात खूप छान सागर महाराज खूप सुंदर संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारेखे नाही तेथे संतांच्या सहवासामध्ये सर्व सुख आहे इतरत्र कुठे नाही म्हणून सुख वाटे एच ठाई कुठे बहु पायी संतांच्या बर संतांच्या चरणावर तुम्हाला सुख प्राप्त होईल हे महाराज फक्त लोकांना सांगतात का महाराज म्हणतात आम्ही सुद्धा तिथे गेलो म्हणवणी केला वास नाही नास एठाई हा आमचा अनुभव आहे एकदा का सज्जनाच्या संगतीमध्ये गेलं माणूस की त्याला नाशाची भीती उरत नाही पहा देह तर नाश पावणार आहे पण माणसाला अविनाशी पद त्याच्या कर्तृत्वाला कर्माला नावाला प्राप्त होत असतं चांगल्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर नावाला अविनाशी पद नाही नास तये ठाई उदाहरण सांगते तुम्हाला आज आपल्या गळ्यात माळ गळ्यात टाळ भाळावर बुक्का कपाळावर कुंकू दारामध्ये तुळस मंदिरावर कळस महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कोणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराज अद्भुत राजा आहे अद्भुत राजा स्वतः एक धगधगता सूर्य आहेत क्रांती सूर्य आहेत 150 वर्षाची गुलामगिरी संपवणारा बलाढ्य सत्तांना पालथं घालणारा प्रत्येक सामान्य माणसाला वाटावं हे माझं राज्य आहे स्वराज्याची स्थापना करणारा या पृथ्वीवरचा उभ्या जगाला आदर्शाचा ठेवा असणारा छत्रपती शिवराय असे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी जेव्हा स्वराज्याची उभारणी चालू होती मावळ्यांचा अगोदर विश्वास जिंकला गोरगरीब लोकांच्या मनात मेलेली मनं जागी केली जगायचं कशासाठी हेच माहिती नव्हतं पण जिवंत आहेत म्हणून जगत होते कोल्ह्या कुत्र्यांसारखी जनावरा ढोऱ्यांसारखी पशुसारखी माणसाची अवस्था होती मन मेली होती पोटाला खायचं काबाड कष्ट करायचे कोणीतरी जुलूम करायचं तो सहन करायचं तसंच जगत राहायचं वाईट अवस्था झाली होती जगण्याचं स्वातंत्र्य नव्हतं स्वातंत्र्य हरवलेलं होतं या सगळ्या गोष्टी पाहिल्या छत्रपती शिवरायांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसांचा स्वाभिमान जागा केला अरे मेलेल्या आईचं दूध पिलात का तुम्ही असं मेल्यासारखं जगता जागे व्हा हे राष्ट्र आपलं आहे ही माती आपली आहे नको त्याचा जुलूम आपण सहन करतोय असंही काही वर्षानं मरणारच आहात 200 वर्षापूर्वी होतं का कुणी इथं खंजापूर हात वर करून सांगा 200 वर्षापूर्वी यापैकी किती माणसं होती इथं हा एक तरी हात वर करा 200 वर्षापूर्वी कोण होतं इथं अजून 200 वर्षानंतर किती जण राहणार आहेत अरे एक तरी हात वर करा ना किती जण राहणार आहेत 200 वर्षानंतर 200 वर्षापूर्वी सुद्धा नव्हतात आणि 200 वर्षानंतर सुद्धा नसणार आहेत मग सप्ताह थाटानं करायला का तुम्ही घाबरता का तुमचे हात कापरे होतात का तुमच्या अंतकरणातला आपल्या या मातीबद्दलचा काय असेल स्वाभिमान काय असेल भाव का जागा होत नाहीये हेच बोलले छत्रपती शिवाजी महाराज अरे मरणार आहोत आपण सगळेजण एक दिवस पण परंपरा रिवाज पुढच्या पिढी सगळ्या स्वाभिमानानं जगल्या पाहिजेत याच्यासाठी काहीतरी करून मरा सत्कर्म करून मरा लढाई करून मरा स्वतःच्या हक्कासाठी लढून मरा तुमच्या हक्कासाठी लढणं त्याच्यासाठी मरणं हे सुद्धा तुमचं अजरामर होईल त्याबद्दलही तुमचं लोक नावं घेतील लोकांच्या ओठावर तुमचं नाव राहील म्हणून मावळ्यांची मनं जागी केली एक एक हिऱ्या रत्नांसारखा मावळा महाराजांनी जोडला मुठभर मावळ्यांना हाताशी धरून
स्वराज्य, स्वराज्याचं तोरण बांधलं छत्रपती शिवाजी महाराज. पण एक डोंगर दऱ्यामध्ये राहणारा सरदाराचा पोर जो स्वतःला छत्रपती म्हणून घेतोय, त्याचं राज्य आपल्याला त्रासदायक होणार आहे. खूप मोठ्या मोठ्या सत्ता सोडल्या आणि औरंगजेबानं महाराष्ट्रातलं स्वराज्य उद्ध्वस्त करायचं ठरवलं. खूप सरदारांना पाठवलं. त्याच्यामध्ये जिता जागता राक्षस म्हणजे अफजल खान. एवढा मोठा तर त्याचा देह होता, सहज एखाद्या 10-5 लोकांचे मुंडके धरून पिरगाळून टाकल एवढा बलवान होता. लाखोची फौज घेऊन तो महाराष्ट्रावर चाल करत आलाय. त्याला शिवरायांचं स्वराज्य नष्ट करायचंय. पण त्याला कुठं माहिती होतं, शिवरायांसाठी या स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणारे मावळे त्याच्या सैन्यातल्या पगारी किंवा वेतनावर लढाई करणारे नव्हते. ते मातीसाठी मरणारे सगळे मावळे होते. लाखोची फौज घेऊन आला. तोंडा घासाशी आलेलं पीक गाढवांचा नांगर फिरून जमीनदोस्त केलं. देवळं उद्ध्वस्त केले. देवालयातल्या मूर्त्या छन्नी हतोड्यानं भंग केल्या. महिलांच्या अब्रू लुटण्याचं काम, गायीची कत्तल, लहान लेकराचं अपहरण, म्हाताऱ्या माणसांची खिल्ली उडवण्याचं काम, हे भयंकर त्यानं वाईट कृत्य चालू केलं. आणि ज्या त्या प्रभागातल्या सरदारांना त्यानं खलिते पाठवले, या आम्हाला येऊन मिळा, नाही तर तुमच्या वतनावरनं, तुमच्या घरावरनं, लेकरा बाळावरनं गाढवांचा नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही. जगायचं असेल तर मला येऊन मिळा. काही तळ्यात मळ्यात असणारी लोक भेटली जाऊ. हे तळ्यात मळ्यातले तळ्यातच ढकलून द्यायला पाहिजेत. त्यांना मळ्यात आणायलाच नाही पाहिजे. तिकडे ढकलून दिलं पाहिजे. कोणाच्याच कामाचे नसतात ते. नीट स्वतःचे उद्धार करून घेत नाहीत आणि लोकांनाही काही सहकार्य करत नाहीत. तळ्यात मळ्यात जे होते ते येऊन भेटले. निष्ठावंत मावळ्याच्या घरी पत्र गेलं. कान्होजी नाईक देशमुख, आम्हाला येऊन मिळा. स्वराज्याला गिळण्यासाठी मी आलोय. बऱ्यापैकी स्वराज्य मी गिळलंय. आता माझा जबडा मिटवण्यापासून मला कोणी रोखणार नाही, रोखू शकत नाही. ती ताकद शिवबामध्ये नाही. स्वतःला जर वाचवायचं असेल तर माझ्याशी येऊन मिळा. जर माझ्याशी मिळाला नाहीत तर कमी काळात जमिनीवरनं, वतनावरनं, घरावरनं, लेकरा बायका पोरा बाळावरनं गाढवांचा नांगर फिरवेन मी. फुटले नाही. पत्र घेऊन महाराजांकडे आले. महाराज, अफजल खानानं खूप हाहाकार माजवलाय. बरेच आपले लोक त्यांना फोडलीत. बरीच लोक त्याला जाऊन मिळालीत. मलाही पत्र आलंय. वतनावर नांगर फिरवीन, घरावर नांगर फिरवीन, लेकरा बाळावर नांगर फिरवीन, बायका पोरांवर नांगर फिरवीन. येऊन मिळा, नाही तर स्वतःच्या डोळ्यानं तुमचं जीवन बर्बाद झालेलं पहा, अशी त्यानं भीती घातली. काय करू राजा? छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, काका तुम्हीच मला सांगा की तुम्ही काय करणार. राजा सुचत नाही काय करू. काका, वतनावर नांगर फिरल्या जाईल, लेकरा बाळावर, बायका पोरावर, घरादारावर नांगर फिरल्या जाईल. मला वाटतंय तुम्ही योग्य निर्णय घ्यावा. मला वाटतंय तुम्ही मला सोडून गेलात तरी चालेल म्हणायच्या आत तर कान्होजी नाईक देशमुखांनी हातात पाणी घेतलं. राजा, हे काय बोलताय तुम्ही? स्वराज्यासाठी इमान विकणाऱ्यापैकी नाहीये मी. स्वराज्यासाठी प्राण गेला तरी चालेल. राजा, नाही करत परवा मी. हे सोडलं पाणी वतनावर, सोडलं पाणी लेकरा बाळावर, सोडलं पाणी माझ्या घरादारावर. माझा प्राणही मी आज अर्पण करतोय. या स्वराज्यासाठी लढाईमध्ये जर मेलो तर शहीद झालो, स्वराज्याच्या कामी आलो. आणि या लढाईमध्ये जगून वाचून वापस आलो तर तुमच्या स्वराज्याचा एक मावळा, एक तुमचा सहकारी पुन्हा तुमच्या सेवेमध्ये हजर झालो. खूप मोठी सिंह गर्जना केली.
आणि कान्होजी नाईक देशमुख म्हणतात, राजा यदा कदाचित रणभूमीवरती लढाई करताना जर मी मेलो ना, तर त्या प्रचंड रक्ताच्या हाडामासाच्या खाईमध्ये स्वराज्यासाठी मी लढत लढत मेलो ना, तर एकच काम करा, माझी हाडं तेवढी घेऊन या. काका, हाडं कशी शोधायची आम्ही? राजा, मी मेलो तरी माझ्या हाडातून शिवराय शिवराय स्वराज स्वराज हाच ध्वनी बाहेर पडेल. माझे हाडं सुद्धा दुसरं काही बोलणार नाहीत. मी माझं जीवन या स्वराज्यासाठी अर्पण करतोय. माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, हे मी का सांगते तुम्हाला, तर जेव्हा आपण सत्यासाठी आपली समर्पण करायची तयारी असते ना, सज्जनासाठी आपण जेव्हा स्वतःला वाहून घेतो ना, त्यावेळेला आपल्या नावाला अमरपद प्राप्त होत असतं. नाही नास तये ठाई. आज कान्होजी नाईकांचं शरीर आपल्यामध्ये नाही, पण त्यांची चरित्रगाथा छत्रपती शिवरायांच्या चरित्रात अजर अमर झाली. या लोकांना जीवन कळालं, या लोकांना जगणं कळालं. जन्म आणि मृत्यू हा तर एक फेरा आहे. अगोदरही आपण नव्हतो, नंतरही आपण राहणार नाही, पण या काळात स्वतःला यशस्वी आणि सार्थ सफल कसं करायचं हे या शिवरायांच्या मावळ्याकडनं आपण शिकलं पाहिजे. यालाच म्हणतात नाही नास ये ठाई. म्हणवणी केला वास नाही नास ये ठाई. न करवे हाला चाली निवारिली चिंता आहे. तुका म्हणे निवेतनू रजकणू लागता विठोबार भारताच्या इतिहासामध्ये दृष्टांना पळवून लावण्यामध्ये, मुघली सत्तेला पालथं घालण्यामध्ये, इंग्रजांना धडा शिकवण्यामध्ये खंडोजांना सातपुते अण्णा छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रतापांना आदर्श मानायचे. महाराणा प्रताप यांचा इतिहास, त्यांचं ते साहस, त्यांचं ते जिगर, म्हणजे त्यांचं जे धाडस, या बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांच्या चरित्रावर ते फिदा असायचे नेहमीच. महाराणा प्रतापांचं नाव जरी घेतलं तर महाराजांच्या अंगात रक्त सळसळ करायचं, स्वाभिमान जागा व्हायचा मातीबद्दलचा. पहिल्यापासनं मोठ्या मोठ्या सत्तांना पालथं घालण्यामध्ये महाराष्ट्रातल्या मराठ्यांचाच पुढाकार आहे. कोणत्याही इंग्रज जेव्हा आपल्या महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास लिहितात ना, तेव्हा मराठेच पुढे आहेत प्रत्येक यशस्वी कामामध्ये. बाकी इतर कोणाचं नाव घेत नाहीत, पण याच मराठ्यांना आज न्याय मिळत नाही. याही गोष्टीचं थोडंसं खंत मनामध्ये आहे. पण
असं वाटतंय की कुठेतरी न्याय मिळावा. मग कुणाला न्याय देण्याच्या नादामध्ये कुणावर अन्याय करावा ही काही भावना नाही आहे, पण सगळ्यांना समान न्याय द्यावा हे तरी हातामध्ये आहे. राजकारण हा माझा अजिबात विषय नाही, मला त्यातलं काही कळत सुद्धा नाही. पण कुठेतरी अभ्यास करणाऱ्यांची तडप, गोरगरिबांची ती दुःखांकित भावना, त्यांचं ते दुःख, त्यांचा तो आक्रोश, त्यांचा तो आकांत, याला कुठेतरी न्याय मिळावा असं वाटतं. भारताच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुघली सत्तांना पालथं घालत असताना ज्यांनी जीवाचं रान केलं, आज त्यांना रानावनामध्ये फिरण्याची, शेतीमध्ये नाकातोंडात माती घालण्याची वेळ आली आहे. निसर्ग साथ देत नाहीत, आपली माणसं आपल्या कामी येत नाहीत, ही सगळी शोकांतिका आहे. कुठेतरी याचा विचार व्हावा. याच्यासाठी पुन्हा एकदा मराठ्यांनी जागं झालं पाहिजे. आपल्याला कुणी न्याय नाही देणार, आपल्यालाच आपलं न्यायासाठी लढावं लागणार आहे. कुणावर अन्याय नाही करायचा. बरं, मला जास्त काही लांबवायचं नाही, माझ्या वाणीला मला इथेच विराम द्यायचा. बोलण्याच्या ओघात काही अपशब्द गेले असतील तर क्षमा असावं. जे काही बरोबर आलं असेल ते तुम्ही घ्या, चुकलं असेल ते माझं मला वापस द्या. अग्नेश्वराच्या चरणी, महात्म्यांच्या चरणी सेवा अर्पण करून वाणीला विराम. ज्ञानेश्वरा.